आज आपल्याला करायची आहे करेलाची भाजी। तर आपण आता करेलांना कट करून घेऊया। आपल्या कट केल्या आहेत। मी याच्यामध्ये पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर या कारल्यातील कडवटपणा कमी व्हावा म्हणून मी याच्यामध्ये मीठ घालून काही वेळ मिक्स करून यांना 5-10 मिनिटे ठेवत आहे, जेणेकरून याच्यातील कडवटपणा कमी झाला पाहिजे। आपण इथे एक भांडा घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता तेल घालूया। करेल्याच्या भाजीमध्ये नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्त तेल घालावा। इथे टमाटर मिरच्या कट करून ठेवल्या आहेत। नेहमीच्या भाजीच्या प्रमाणात टमाटर आणि मिरच्यांची क्वांटिटी करेल्याच्या भाजीमध्ये जास्त ठेवावी। तसेच इथे करेला आपण मिठाच्या पाण्यात भिजत घालून ठेवलेली आहे। तर काही जण करेलाचा कडवटपणा जावा म्हणून अगोदरच करेला कट करून ठेवतात, पण आपण इथे सोबतच कट केला आहे आणि मिठाच्या पाण्यात भिजू घातले आहे। कांद्याने फोडणी घालू। कांदा छान लालसर झाल्यानंतर आपण इथे मिरची ॲड करू। आपण याच्यामध्ये थोडी हळदी पावडर घालू। आपण याच्यानंतर इथे करेला टाकू। करेल्याला छान 5-10 मिनिटे आपण शिजू देऊ। मीठ घालू म्हणजे करेला छान शिजला आणि याच्यानंतर आपण याला 5 मिनिटे शिजू देऊ। काही जण करेल्याची फोडणी घालताना जिरा लसूण ठेचून सुद्धा फोडणी घालतात, पण आपण यात कांद्याची फोडणी घातलेली आहे। करेला आपले छान शिजत आहेत। आता आपण याच्यामध्ये थोडं लाल मिरची पावडर टाकूया। नंतर इथे लाल मिरची पावडर घातलेला आहे। याच्यानंतर आपण इथे टमाटर घालून घेऊ। भाजीला कमी गॅसवर छान शिजू द्यावं आणि मधून त्याला परतत जावं। तर ही बघा आपली करेलाची भाजी तयार झालेली आहे।